बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुरामध्ये गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचा पहिलाच गटप्रमुखांचा मेळावा होतोय। या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील रामकृष्ण हॉलवर या ठिकाणी गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे। हा मेळावा याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण आपण पाहिले की कालच निवडणूक आयोगाने पत्रकार बैठकीत नगरपंचायत नगर परिषदाची निवडणूक या ठिकाणी जाहीर केलेली आहे। एकूणच आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पाय रोवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आजच्या या गटप्रमुखांच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील गटप्रमुख तर असतीलच, पण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली असेल, सातारा असेल, त्यानंतर सोलापूर भागातले काही गटप्रमुख या मेळाव्याला उपस्थित राहतील अशा प्रकारची माहिती मिळते। एकूणच आपण पाहतो की राज्यामध्ये नगरपंचायत नगर परिषदेच्या निमित्तानं कशा प्रकारच्या निवडणुका होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। कारण आपण पाहतो की महायुती आणि युती असेल किंवा महाविकास आघाडी या माध्यमातून निवडणुका होतात की पक्षीय पातळीवरच्या निवडणुका होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आपण पाहतो की एकनाथ शिंदे आजच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्तानं निवडणुकीचं रणशिंग जे आहे ते कशा प्रकारे फुकणार आहेत ते आज आपल्याला कळणार आहे। पण एकूणच आपण पाहतो की या मेळाव्याची पूर्ण तयारी झालेली आहे। दुपारी 1च्या दरम्यान या मेळाव्याला सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की निवडणुकीचं रणशिंग एकनाथ शिंदे या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्तानं फुंकतील आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं जात असताना कशा प्रकारे आपण व्यूहरचना आखली पाहिजे याचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी ते करताना दिसतील। पण एकूणच आपण पाहतो की आज गटप्रमुखांचा होणारा मेळावा याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले। कारण आपण पाहतो की एकनाथ शिंदे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ताकदीनं आपला पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।